गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी आज शपथ घेतली। कोकणी भाषेमध्ये शपथ घेत मनोहर पर्रीकर यांनी आपण गोव्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास गोवेकरांना दिला। आज दिवसभर पर्रीकरांच्या शपथविधी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। सुप्रीम कोर्टाने काँग्रेसला फटकारल्यानंतर पर्रीकरांचा शपथविधी सोहळ्याचा मार्ग मोकळा झाला होता। छोटेखानी समारंभात पर्रीकरांचा शपथविधी पार पडला। यावेळी पर्रीकरांनी शपथ घेताना मंत्रिपदाची शपथ घेतली होती, पण नितीन गडकरींनी वेळीच ही चूक लक्षात आणून दिल्यानं पुन्हा मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। पर्रीकर यांच्यासोबत आज 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। औरंगाबाद पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत सभापती पदाची निवडणूक जिंकली आहे। काँग्रेसचा सभापती झालाय तर शिवसेनेचा उपसभापती झालाय। 8 जागा असलेल्या भाजपला या दोन्ही पक्षांनी मिळून सत्तेपासून दूर ठेवलंय। पंचायत समितीच्या प्रांगणात काँग्रेस आणि शिवसेनेचे झेंडे पहिल्यांदाच एकत्र फडकताना दिसले। औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीतही शिवसेना काँग्रेस एकत्र येण्याची चिन्ह आहेत। परंपरागत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुलले। सांगली जिल्ह्यात सभापती निवडीमध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 4 आणि केवळ एका ठिकाणी काँग्रेसचा सभापती झालाय। यामध्ये मिरज, कडेगाव, आटपाडी, जत, पलूस या ठिकाणी भाजपचे सभापती झालेले आहेत, तर वाळवा, तासगाव, कवठे महांकाळ या ठिकाणी राष्ट्रवादीला सभापतीपद मिळाले। केवळ शिराळ्यामध्ये काँग्रेसकडे पंचायत समिती सभापतीपद आलंय, तर खानापूरमध्ये शिवसेनेला संधी मिळाली आहे। जो आताच्या कालावधीमध्ये जी पंचायत समितीचं काम चालू होतं ते काम इथून पुढे पारदर्शक आणि विकासाच्या माध्यमातून ही पंचायत समिती पुढे काम करेल। गोरगरिबाला इथं न्याय मिळेल याची दक्षता आम्ही घेऊ आणि निश्चितच विकासाच्या माध्यमातून ही पंचायत समिती एक राज्यामध्ये एक चांगली पंचायत समिती म्हणून आम्ही हिला मानसन्मान द्यायचा प्रयत्न करू। रंजना भानसी नाशिकच्या महापौर झाल्या आहेत। नाशिक महापालिकेत महापौरपदी रंजना भानसी आणि उपमहापौरपदी प्रथमेश गीते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सभागृहात आघाडीनं वेळेवर माघार घेतल्यानं ही निवडणूक गेल्या 2 दशकात पहिल्यांदा बिनविरोध झाली आहे। सभागृहात कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आधीच लिहून घेण्यात आले होते। मनमानी आणि गैरकारभार कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतले जाणार नाही असं सांगत पालकमंत्र्यांनी सर्व नगरसेवकांना शहराचा विकास प्राधान्याने करण्याचे आदेश दिले। माझे वडील खासदार कचरूभाऊ राऊत हे 97 मध्ये ज्यामी म्हणजे मला 95 मध्ये ते खासदार झाले होते, त्यांना बघून स्वर्गीय बंडोपंत जोशी, डॉक्टर दौलतराव आहेत यांनी मला जी उमेदवारी दिली आणि मी सलग 5 वेळा इथे निवडून आलेली आहे। ज्या प्रभागाचं नेतृत्व करून ज्या प्रभागाने माझ्यावर विश्वास टाकला, तसाच आज शहरामध्ये सगळ्यांनी जो विश्वास टाकून भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलेलं आहे, त्या बहुमताला आज आम्ही सगळेजण पार्टीचे कटिबद्ध आहोत आणि आम्ही म्हणजे मोदींचा शब्द सबका विकास सबका साथ आणि स्वच्छ पारदर्शक कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही इथल्या शहराचा विकास चालवणार आहोत। भाजपच्या रंजना भानसी नाशिकच्या महापौर झाल्यात। नाशिकच्या महापौरपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांची बिनविरोध निवड झाली आहे। रंजना भानसी महापौर होताच भाजप महिला कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला। गुलालाची उधळण करून नाशिक ढोलच्या तालावर ठेका घेऊन महिलांनी आनंदोत्सव साजरा केला। पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे नितीन काळजे यांची तर उपमहापौरपदी शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। महापौरांच्या खुर्चीवर बसत काळजे यांनी 2 इतिहास घडवले। एक तर ते भाजपचे पहिले महापौर आणि दुसरं म्हणजे ते पहिलेच अविवाहित महापौरही ठरलेत। पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या शेवटच्या क्षणी चर्चा घडली आणि राष्ट्रवादीने महापौर उपमहापौर निवडणुकीतून माघार घेतली। त्यामुळे काळजे आणि मोरे यांचा मार्ग सुकर झाला। काळजे यांना पक्षातले जगताप लांडगे आणि निष्ठावान यांच्यात सुरू झालेल्या गटबाजीची सांगड बांधून शहराचा विकास करण्याचं आव्हान असणार आहे। धुळ्यातल्या डॉक्टर मारहाण प्रकरणातला आरोपी प्रदीप सदाशिव वेताळ यानं पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलीस स्टेशनच्या शौचालयात गोधडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन प्रदीपनं आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे आता प्रभारी अधिकारी आणि ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रकरण शेकलं जाण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे तणाव निर्माण झाला असून संशयित आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केलंय।
धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर रोहन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातले निवासी प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सनी संप पुकारलाय। त्यामुळे रुग्णांना उपचार मिळणं कठीण झालंय। परिणामी रुग्णांचे खूप हाल होत आहेत। शत्रुघ्न लष्कर या तरुणाचा अपघात झाल्यानंतर उपचारावरून त्याच्या नातेवाईकांचा आणि डॉक्टरांचा वाद झाला होता। हा वाद सामंजस्याने सोडवायला गेलेल्या डॉक्टर रोहन यांच्यावरच जमावानं हल्ला चढवला। डॉक्टर रोहन यांच्यावर हल्ला करणाऱ्या 20 ते 25 जणांपैकी पोलिसांनी 9 संशयितांना अटक केली आहे। डॉक्टर रोहन यांची प्रकृती गंभीर आहे। पुढच्या उपचारांसाठी त्यांना मुंबईमध्ये दाखल करण्यात आलंय। या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेतली आहे। दोषींवर कारवाई करणार असून रुग्णालयाच्या सुरक्षेतही वाढ करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान ज्या तरुणाच्या अपघातानंतर हा वाद झाला त्या तरुणाचा मृत्यू झाला। बेदम त्याला मारण्यात आले ही गोष्ट अतिशय गंभीर आहे। त्याचा निषेध मी या ठिकाणी करतो। कारण काय असेल लक्षात नंतर तपासली जातील, परंतु अशा पद्धतीने डॉक्टरना मारहाण करणं मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये शासन गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देत आहे। आम्ही हा विषय अतिशय गांभीर्याने या ठिकाणी घेतलेला आहे। सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये आपण जे म्हणताय ते खरं आहे की सिक्युरिटीकडे अधिक लक्ष देण्याची त्या ठिकाणी गरज आहे। म्हणजे अधिक संख्येमध्ये त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज आहे। लष्करातील जवानांविषयी प्रशांत परिचारक यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद अक्षरशः देशभर उमटले। या उद्गारांनी व्यथित झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या लान्स हवालदार रणजित गावडे यांनी कवितेतून फटकारे लगावलेत। माझ्या मरणोपरांत माझ्या पार्थिवाला कोणत्याही भ्रष्ट राजकारण्यांनी हात लावू नये असा संदेश गावडे यांनी दिलाय। त्यांच्या कवितेची पोस्टर्स नानावाडी आणि गावागावामध्ये लागलेली आहेत आणि ही पोस्टर्स प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहेत। मी कोण या कवितेच्या माध्यमातून जवानांची व्यथाच मांडण्यात आली। मात्र यातले 2 फलक काही अज्ञातांनी मध्यरात्री गायब केले। मात्र या सर्व घटनेबाबत रणजित गावडे यांच्या कुटुंबियांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय। 10 दिवसानंतर बँक ऑफ महाराष्ट्रानं यूपीआय घोटाळ्याबाबत औरंगाबादमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। बँकेच्या औरंगाबाद विभागाचे उपविभागीय व्यवस्थापक रवींद्र सोनजे यांनी तक्रार दाखल केली। यामध्ये 86 खातेदारांचा समावेश आहे। ज्यांच्या खात्यातले पैसे काढलेत तेही आरोपीच्या कठड्यात आहेत। 6 कोटी 7 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रारीची नोंद आहे। 11 मार्चला हा सारा घोटाळा बँकेच्या लक्षात आला। अनेक खात्यांमध्ये 1 रुपयाही नसताना त्या खात्यांमधून लाख रुपये काढल्याचं उघड झालंय। 4 आरोपी अटकेत आहेत। 400 खाती गोठवण्यात आली आहेत। या खातेधारकांनी त्यांचे मोबाईल किंवा सिम कार्ड्स दुसऱ्या व्यक्तींना वापरायला दिल्याचं समोर आलंय। 30हून अधिक शाखांमध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलंय। औरंगाबाद MIDC पोलिसांनी शनिवारी रात्री राजेश निर्मल विश्वास या आरोपीला अटक केली आहे। राजेशचं वाळूंज परिसरामध्ये कंप्रेशन यंत्राचं दुकान आहे। शाहू या इसमाच्या खात्यातून राजेशनं 9 लाख रुपये काढल्याचं समोर आलंय। तब्बल 9 वेळा राजेशनं हे पैसे डेबिट केलेत। यामधले 5 लाख त्यानं इतरांना व्याजावर किंवा उधार दिलेत, तर 50,000 त्यानं चैनीसाठी वापरल्याचं समोर आलंय। होळीच्या दिवशी तुम्ही आम्ही रंग खेळण्यामध्ये दंग असताना पोलीस मात्र कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी पूर्णवेळ दक्ष असतात। सकाळपासून ते थेट रात्रीपर्यंत या दिवशी पोलीस आपली कामगिरी बजावत असतात आणि त्यामुळे आज औरंगाबाद पोलिसांनी आयुक्त कार्यालयामध्ये होळीचा आनंद लुटला। गुलाल उधळ झिंगाट गाण्यावर अधिकारी कर्मचारी सगळ्यांनीच ताल धरला। पोलिसांना रंग उधळण्यासाठी वेळच मिळत नसल्यानं यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या होळीचं आयोजन केलं होतं। प्रत्येक वर्षी आम्ही होलीचे अगल्या दिवशी नंतरच्या दिवशी साजरा करतो, कारण होलीच्या दिवशी सगळे आमचे अधिकारी कर्मचारी बंदोबस्तमध्ये असतात। म्हणून आज होली पोलीस हेडक्वार्टरमध्ये साजरा करण्यात आलेली आहे आणि आमचे सर्व अधिकारी कर्मचारी अत्यंत उत्साहात एकमेकाने सोबत होली खेळत आहे। अत्यंत एक चांगली टीम स्पिरिट आणि एक चांगली भावना इथे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होतो। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष आणि सत्तेत असलेला शिवसेना पक्षही आक्रमक झाला असताना आता अहमदनगर जिल्ह्यातून कर्जमाफीच्या आंदोलनाची मशाल पेटवली आहे। नेवासा इथं आज क्रांतिकारी शेतकरी पक्ष आक्रमक झाला असून नेवासा तहसील कार्यालयावर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली 7-12 उतार्यांना भरलेल्या बैलगाड्या घेऊन मोर्चा काढून 7-12 उतारे तहसील कार्यालयासमोर फेकून देण्यात आले। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला। सोलापूर महानगरपालिकेच्या अर्धवेळ 300 कंत्राटी कामगारांनी महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केलं। ते दिवस रात्र पालिकेच्या आवारात ठिय्या करून राहणार आहेत। घनकचरा गोळा करण्याच्या कामावर काम करणाऱ्या या आंदोलकांनी घनकचऱ्याच्या गाड्या पालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर आणून ठेवल्या।
घनकचरा उचलण्याचा मक्ता पालिकेनं नुकताच दिला आणि त्यामुळे हे कामगार रस्त्यावर आलेले आहेत। पालिकेनं दिलेला हा मक्ता नुकसानीचा असून पालिकेनं भरती केलेल्या कामगारांचा विचार केला नसल्याचा आरोप करत या आंदोलनाला हे कामगार बसलेले आहेत। चळवळीचे शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरात गुप्तधनाचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। घराच्या खाली काळसर्प असून त्याला रोज दूध पाजत राहिल्यास सोन्याचा हंडा वरती येईल असं सांगून भोंदूबाबांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी अमीन पठाण असं या भोंदूबाबाचं नाव आहे। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। वर्धा हिंगणघाट तालुक्यातल्या वाघोली इथं 2 गटात वाद। जिल्हा परिषद आजी माजी सदस्यांच्या गटात हाणामारी। जिल्हा परिषद सदस्य शरद सहारे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तपासे गटात होळीच्या दिवशी सायंकाळी वाद झाला। दोन्ही गटाच्या लोकांवर गुन्हा दाखल झालाय। पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत। पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर बायपास नजीक प्रवरा नदीवरील पुलाला गाडी धडकून झालेल्या भीषण अपघातात 3 युवक ठार झाले। ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली। या अपघातात संगमनेरमधल्या 2 जणांचा तर जामखेडमधल्या एकाचा मृत्यू झालाय। आदित्य तिवारी, संकेत बोरा, प्रथमेश भिंगारे असं या युवकाचं नाव आहे। पुणे इथं हे 3 युवक सीएचं शिक्षण घेत होते। पुण्यातून संगमनेर इथं येत असताना हा अपघात झाला। या अपघातात गाडीचा चक्काचूर झालाय। चौपदरीकरणाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यानं पुलावर गाडी धडकून अपघात झाल्याचा आरोप मयत युवकांच्या नातेवाईकांनी केलाय। लहान लहान गावांमधले रस्ते मुख्य रस्त्याला जोडले तर त्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाईल, हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं उद्दिष्ट। पण या उद्दिष्टालाच आता हरताळ फासला जातोय। गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यात असाच प्रकार समोर आलाय। मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही संबंधित विभागाकडून याची दखल घेतली जात नाहीये। संबंधित जिल्हा परिषदेनं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यात आष्टी इथं बल्लारपूर पेपर मिलला आग लागली। या आगीमध्ये मिलमधल्या कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटनेही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या आगी प्रकरणी आष्टी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे। साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यात नगरपंचायतीनं लावलेले स्वच्छता अभियानाचे फलक सध्या चर्चेचा विषय झालेत। हे फलक आहेत शौचालयांबद्दल जनजागृती करणारे। सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि त्यामधल्या प्रसिद्ध डायलॉगचा प्रभाव लोकांवर जास्त पडतो। हे ओळखूनच कोरेगाव नगरपंचायत समितीच्या मुख्याधिकारी पूनम कदम शिंदे यांनी आयडियाची ही कल्पना प्रत्यक्षात आणली। केंद्र सरकारने राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय असलंच पाहिजे, हा त्यामागचा त्यांचा हेतू होता। अखेर महापालिका निवडणुकीनंतर मुंबईकरांना पेंग्विन दर्शनाचा मुहूर्त लाभलाय। 17 मार्चला संध्याकाळी राणीच्या बागेमध्ये लोकार्पण सोहळा होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। दारू पिऊन आलेल्या पतीला घरात घेण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा पतीने निर्घृण खून केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे। या घटनेतला आरोपी असलेला पती शिक्षक आहे तर त्याची पत्नी ही शिक्षिका होती। धक्कादायक बाब म्हणजे आपल्या 12 वर्षांच्या मुलासमोर या शिक्षकानं त्याच्या पत्नीचा खून केलाय। पुण्यामधल्या वानवडीतील आझाद नगर परिसरात रविवारी पहाटे ही घटना घडली। स्नेहा कदम असं खून झालेल्या या शिक्षिकेचं नाव आहे। तिचा पती सुनील कदमला पोलिसांनी अटक केली आहे। सुनीलनं स्नेहाचा चाकूनं भुसकून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नवी मुंबईतल्या मूळ गावठाण आणि वाढीव गावठाणातल्या घरांचा आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्थानिकांनी मंगळवारी मोर्चा काढला। आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला। मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत उपोषण आणि धरणं आंदोलन छेडण्यात आलंय। 1970 मध्ये सिडको एमआयडीसीनं 29 गावांमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या। 45 वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांना याबाबतचा मोबदला मिळालेला नाही। पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकडीपाडा इथल्या आदिवासी पाड्यामध्ये आपसात मारामारी झाली। त्यामध्ये 20 वर्षाच्या सचिन हिमाडीचा मृत्यू झाला। आपल्या नातेवाईक मुलीचा नंबर सचिनच्या मित्रानं मागितल्याचा राग मनात धरून सचिन आणि त्याच्या मित्रास बोलावून काठी आणि बियरच्या बाटलीनं जबर मारहाण करण्यात आली। यामध्ये सचिन आणि त्याचा मित्र जखमी झाला। या सचिनचा मृत्यू तर त्याचा मित्र जखमी झाला। या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद केला असून एका महिलेसह एकूण 4 जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे।
सायन धारावी इथं काल झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटली आहे. जियाउद्दीन हुसेन शेख हा धारावीतल्या राजीव गांधी नगर इथं राहत होता. काल दुपारी जियाउद्दीनला गोळी झाडून ठार करण्यात आलं होतं. खून का झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. 5 राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजाराने कमालीची उसळी आज पाहायला मिळाली. सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधारला आणि निफ्टीमध्ये 150 अंकांची उसळी पाहायला मिळाली आणि ही तेजी शेवटपर्यंत कायम राहिली. जागतिक हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेल्या कालका शिमला या रेल्वे मार्गावर सोमवारी पुन्हा एकदा झुकझुक गाडी धुरांच्या रेषा हवेत काढत धावली. 112 वर्ष जुनं वाफेवर धावणारं इंजिन पुन्हा एकदा या रेल्वे मार्गावर धावताना साऱ्यांनी पाहिलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.